आता औषध घेतली आहे, जरा आराम नाही केला तर औषध लागणार आहे का? ते काय आराम करायला सांग. मला माझ्या गोविंदाची आठवण आली. चला आपण त्याच्याकडे परत जाऊ. गिरीजा, आपल्याला लेकरं आहे हेच विसरू जा. आपण फक्त एक दुसऱ्यांसाठी जगायचे. त्या परमेश्वराने दिले तेवढे दिवस कसे तरी टाकलायचे. नंतर आपला शेवटचा प्रवास सुरू करायचा. खरं सांगायचं म्हणजे जगण्याची देखील इच्छा मिळली. तू पण बडबड करू नको, आराम कर. सारखा सारखा तोच विचार करत त्यामुळे ताप उतरत नाही तुझा. पण जरा मला गोविंदाकडे एकदाच घेऊन चला, म्हणजे माझं ताप निघून गेला. माझ्या गोविंदाला माझ्या सुनेला पाहिजे. बरं, तुझा ताप उतरू दे, आपण गोविंदाकडे निघू. ठीक आहे, झोप. पुढे बाबा खीर खीर प्युअर साजूक तुपातली बनवले तुमच्यासाठी घ्या 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 घ्या. तुमची तब्येत बरी नाही ना, घ्या आई साहेब घ्या. तुला खीर आवडते म्हणून? अरे जावई बापू, आमच्या जावई बापू ना, त्यांना मला बोलवलं. बे नाम्या इकडे म्हणे. बे नाम्या म्हणे ते आउट हाऊस मध्ये बुटाबुटी आहेत ना म्हणे, त्याला खीर नेऊन दे म्हणे, त्याची तब्येत बरी नाही. म्हणून मी धावत आलो आईकडे. घ्या घ्या खीर घ्या. माझ्या लेकराला आपण किती वाईट समजत होतो, किती वाईट बोललो आपण त्याला. पण माझ्या लेकराला दया आली हो आपली. त्याला वाटत असेल ना आपल्या आईची तब्येत बरी नाही, तिला खीर आवडते, म्हणून मोठ्या प्रेमाने खीर पाठवली हो माझ्या लेकराने. कुठे बाबा हे माझं लेकरू कोण बोलून राहिलो? काय नाम्या तुझ्यापासून लपवायचं? रणजित आमचा स्वतःचा मुलगा आहे. तुमचा स्वतःचा मुलगा? आणि जावई बापून आम्हाला कधी सांगितलं नाही, आणि तुम्ही असे आउट मध्ये. आता नशिबाचे भोग आहे आमचे. ए बाबा, हे कोणाला सांगू नको. हा, एक कोणाला सांगू नको बरं. नाही पण पुढे बाबा तुम्ही एक काम करा, या गरीबाची आहे का ते खीर आहे ते फेकून द्या. फेकून द्या, मी सांगतो पण फेकून द्या. हो हो. अरे कधी नव्हे तर आमच्या लेकराने आमच्यासाठी खीर पाठवली, तिला आवडते म्हणून तू म्हणते खीर फेकून? होय पुढे बाबा, मी सांगतो म्हणून फेका. अरे का पण? तुमच्या पोराला प्रेमानं पाठवलेली खीरच काय, त्याच्या हातचं काही सुद्धा खाऊ नका. का असं बोलतोयस तू? कारण की तुमच्या पोराला त्या खीर मध्ये तुम्हाला मारायला विष टाकला. बाबा तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही स्वाभिमानी असाल ना, फेकून द्या, खीर खाऊ नका. फेकून द्या बाबा, फेकून द्या. घाई केलं लेकरा, घाई केली. आई बापाला मारण्याचा पातक आपल्या डोक्यावर का घेण्याचा प्रयत्न केला. अरे आम्ही दोघं तर तुझ्या आयुष्यातून कसेच निघून जाणार. पण तू आज जन्मदात्या आई बापाला विष देण्याचा प्रयत्न केला. तुला वाटत होतं त्याला दया आली म्हणून तुझ्यासाठी खीर पाठवली. नाही, आता काही अर्थ नाही कसं. आता आपण आपल्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात करायची. गेली आपल्या लेकराची शेवटची ही देखील इच्छा आपण पूर्ण करून टाकू. पिऊन घे खीर. पुढे बाबा कोणतरी गेट मध्ये आहे, ते म्हणतात तुमचे रिश्तेदार हो. मी म्हणलो माझ्या बुड्या बाबाचे कोणी रिश्तेदार नाही. बरं तुम्ही ओळखता का त्याला? मी घेऊन येतो बरं. मस्त जबरदस्ती करताय. आता कोणी रिश्तेदार नको, कोणी नातेवाईक, कोणी आपला नको. घे पिऊन घे. भाऊ काय खाता? जाऊ द्या, कितीदा सांगायचं, तू नाही उलट. आठ दिवस झाले बघतो त्याला शोधतोय. जाऊ द्या म्हणजे तुला किती वेळा सांगायचं? जाऊ दे.
विसरलो रे माया भावाला शिजविली त्याने काया काया शिजवून तुझ्या शिरावर धरले